अहमदनगर नगर अर्बन बँकेवरील राज्य सहकार खात्याचे नियंत्रण संपुष्टात आणण्यासाठी खोटा मल्टीस्टेट दर्जा घेऊन बँकेत बोगस कर्ज प्रकरणे करून बँकेला जवळपास 200 कोटी रुपयांना अक्षरशः लुटण्यात आले असल्याचा आरोप बँक बचाव समितीने पत्रकार परिषदेत केला आहे। नगर अर्बन बँकेवरील राज्य सहकार खात्याचे नियंत्रण संपुष्टात आणण्यासाठी खोटा मल्टीस्टेट दर्जा घेऊन बँकेत बोगस कर्ज प्रकरणे, बोगस फर्निचर खर्च करून बँकेला जवळपास 200 कोटी रुपयांना अक्षरशः लुटण्यात आले। ही लुटमार दडपण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेचे आदेश धुडकावून लावत 2021च्या झालेल्या निवडणुकीद्वारे पुन्हा बँकेत घुसलेल्या संचालकांनी डाव साधला आणि ही बँक बंद पाडली। बँक बंद पडल्यामुळे 5 लाखांच्या पुढील ठेवीदारांचे भवितव्य आज तरी अंधारमय झाले आहे। तसेच बँकेचे कर्मचारी यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। दिनांक 15 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने विशेष चौकशी अहवाल सादर करून नगर अर्बन बँकेचे सन 2014 ते 19 या कालावधीतील संचालक मंडळाचे भ्रष्टाचारी कामांचा आणि कारभारांचा संदर्भ घेत संबंधित संचालकांना नगर अर्बन बँक निवडणूक लढवण्यास अपात्र करण्याची शिफारस केली। परंतु आपण बँकेत आलो नाही आणि दुसरे कोणी नवीन संचालक आले तर आपणास 200 कोटी रुपये भरावे लागतील, कडक कायदेशीर कारवाई होईल, प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागेल याची कल्पना असल्याने संबंधित संचालकांनी रिझर्व्ह बँकेच्या अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। यावेळी बोगस प्रकरणातील मोठे कर्जदार आणि बँकेचे काही दोषी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संगनमत करून पुन्हा बँकेची सत्ता हस्तगत केली आणि बँक बंद पाडण्याचा डाव साधल्याचा आरोप बँक बचाव समितीचे राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, सागर गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। 10/2023 रोजी आपल्या संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने म्हणा, सहकार क्षेत्राच्या दृष्टीने म्हणा, खूप वाईट घटना घडली। 113 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेली नगर अर्बन बँक रिझर्व्ह बँकेने तिचं लायसन कॅन्सल केलं। आज सर्व नगरकरांना दुःख झालेलं आहे आणि याच्या पाठीमागची कारण मीमांसा काय, नेमकं कशामुळं ही वेळ आली बँकेवरती, इतक्या चांगल्या बँकेवरती, ते सांगण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो होतो। हे बँक बंद करायचं कारस्थान किंवा नियोजन हे एका दिवसात झालेलं नाही। हे 2013 मध्ये जेव्हा बँकेला खोटा मल्टीस्टेट दर्जा आणि खोटा हेतूने घेण्यात आला, केवळ सहकार कायद्याचं नियंत्रण संपवावं आणि आपल्याला घोटाळे करता यावे म्हणून ते घेण्यात आलं आणि त्या पद्धतीने पुढे घोटाळे करण्यात आले भरपूर। रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी कारवाया केल्या, त्यांची हकलपट्टी केली, आर्थिक निर्बंध घातले, परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला रिझर्व्ह बँकेत येऊन देणार नाही। तरी ते रिझर्व्ह बँकेचे आदेश डाळून तेच संचालक परत आले आणि त्यांनी नियोजन करून बँक बंद पाडली। त्यांनी जवळपास 200 कोटी रुपयाचे तिथे घोटाळे केलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा जे स्वर्गीय दिलीप गांधी त्यांच्या परिवाराचा आहे आणि बाकी संचालकांनी सुद्धा, मी तर आज सांगेल, आणि त्यांनी चेअरमन निवडताना बी असा घोटाळेबाज नेमला की रिझर्व्ह बँकेचे आलेले पत्रव्यवहार कोणाला दाखवायचे नाही, कोणाला, म्हणजे चेअरमन असताना शेवटी मेन पाहणारा सर्व। त्यामुळे चेअरमनची निवड करताना सुद्धा त्यांनी चुकीची निवड केली, दोषी माणसाला चेअरमन केलं आणि या सगळ्यांनी मिळून ती बँक बंद पाडली। आणि आज आता केवळ आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतं याच्यावरती सर्व अवलंबून आहे। बाकी तर आता लायसन परत प्रयत्न चालू आहेत, रिवोक होतं का काय त्याचं परत करता येतं का, परंतु आज तरी आज खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि हे सगळं सभासदांसमोर ठेवण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो होतो। ज्यावेळेस बंधनं लागले त्यावेळेस 627 कोटी रुपये ठेवी होत्या। त्यावेळी बंधनं लागले, DIGCची नवीन डिपॉझिट गॅरंटी स्कीम आहे, त्या स्कीम अंडर 5 लाखापर्यंतच्या ठेवीदारांना 300 कोटी रुपये परत मिळाले। त्यानंतर तिसरा लॉट यांना वेळेवर पाठवता नाही आला संचालकांना, त्यामुळे त्या तिसऱ्या लॉटचे पैसे काही राहिले ते आता लिक्विडेशनची प्रोसिजर अशी आहे, लिक्विडेटर आला त्यांनी 60 दिवसामध्ये परत हे जे DIGCची स्कीम आहे म्हणजे डिपॉझिट गॅरंटीची 5 लाखापर्यंतच्या ठेवीदारांसाठी त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे आणि त्यांना ते पैसे मिळून द्यायचे। त्यामुळे 5 लाखापर्यंतच्या ठेवीदारांचे पैसे मिळण्याचे पूर्ण चान्सेस आहेत, परंतु 5 लाखापुढचे जे ठेवीदारांचे पैसे आहेत त्याचे थोडं अंधारात आहेत। 2023ला नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भामध्ये जी काही रिझर्व्ह बँकेने ऑर्डर केलेली आहे ती पाहिल्यावर अत्यंत दुःख झालं। 113 वर्षाची बँक, तिचं लायसन्स रद्द होणं म्हणजे अत्यंत वाईट घटना आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। परंतु या घटनेमागे त्या 21 पानी ऑर्डरमध्ये रिझर्व्ह बँकेने सर्व कारणे नमूद केलेली आहे आणि त्या सर्व कारणांचं निरीक्षण करता, अभ्यास करता गेल्या 2014 पासून विशेष करून ज्या पद्धतीने बँक चालवली गेली
आणि ज्या पद्धतीने कर्ज वाटप केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये मूळतः सगळ्यात मोठा चुकीचा गैरकारभार व बेकायदेशीररित्या कर्ज वाटप केल्यामुळेच बँकेची वसुली झाली नाही आणि त्यामुळे वसुली कमी झाली आणि लोकांचे पैसे देऊ घेतलेले नाही आहेत आणि कर्ज वाटप करताना इतकी अनियमितता होती की मनाला वाटेल तसं कर्ज वाटप केलेलं आहे. प्रॉपर्ट्या ज्याची व्हॅल्युएशन जेवढी नाही अशा प्रॉपर्ट्या मॉर्गेज करून घेतलेल्या आहेत, त्याचं निरीक्षण केलेलं नाही, अधुरी कागदपत्र घेतलेली आहेत आणि स्टाफनी सुद्धा बिगर सह्याचे चेकसुद्धा पास केलेले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे अहमदनगरला SP ऑफिसला याची चौकशी चालू आहे. या आठवड्याभरात फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट येईल. आम्ही फॉरेन्सिक ऑडिटच्या रिपोर्टची वाट पाहतो आणि त्यानंतर पोलीस खाते, आर्थिक गुन्हे शाखा आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, श्री अमितजी शाह, श्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सुद्धा आम्ही याच्या कंप्लेंट दिलेल्या आहेत आणि ह्या कंप्लेंटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आपण असं सांगताना खाऊंगा न खाणे देऊंगा. मग ह्या ठिकाणी सेंट्रल रजिस्ट्रारचं कंट्रोलिंग या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेवर असल्यामुळे आपण सेंट्रलचे कंट्रोलिंग अथॉरिटींना पाठवा आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करा. जे दोषी व्यक्ती आहेत त्याचं शोधणं, त्याची सर्व माहिती घेणं, त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच करणं हे सर्व काम पोलिसांचं आहे. जेणेकरून ठेवीदारांचे पैसे मिळतील, खात्यातल्या लोकांचे पैसे मिळतील, गोरगरिबांचे पैसे मिळाले पाहिजे. बँकेचं लायसन्स तर रद्द झालेलं आहे. 30 दिवसात अपील करून जे काही करायचं आहे असं काही संचालकांचं कालच्या वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे. ती गोष्ट सत्य आहे. परंतु त्यांनी जर मिळवलं तर आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. लोकांचे पैसे मिळणं गरजेचं आहे आणि कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेचे नियम, सेंट्रल रजिस्ट्रार आणि मल्टीस्टेट ॲक्टनुसार याची बँक चालली पाहिजे. मल्टीस्टेट ॲक्टमध्ये असलेल्या तफावती, अपूर्तता ती सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटनी सुधारली पाहिजे. विशेष करून मी या माध्यमातून, आपल्या माध्यमातून श्री अमितजी शहासाहेब जे देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री आहेत त्यांना विनंती करतो की मल्टीस्टेट ॲक्टमध्ये सुधारणा झाली पाहिजे. हीच विनंती श्री निर्मला सीताराम मॅडम व नरेंद्रजी मोदी भारताचे पंतप्रधान यांच्याहीकडे करीत आहो. आपल्या माध्यमातून मी माझं हेच निवेदन आहे. अशा पद्धतीने इतरही बँका ज्या मल्टीस्टेट झालेल्या पतसंस्था जर फ्रॉड करत असतील तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा ही सगळ्यात महत्त्वाची खंत वाटत आहे. या नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये काही शाखांमध्ये बनावट सोने, खास करून शेवगाव शाखेमध्ये बनावट सोने तारण ठेवलं आणि त्याच्यावर बँकेचे 8-10 कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलेलं आहे. परंतु त्याचीसुद्धा कारवाई करण्यासाठी ते फक्त गुन्हे दाखल झालेत, पुढची कारवाई झालेली नाही, ती व्हायला पाहिजे. शेवट शासन झाल्याशिवाय लोक सुधारणार नाही, नाहीतर ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत राहील आणि त्यांना असंच वाटेल की आम्ही काही केलं तरी काही होत नाही. ही अत्यंत चुकीची बाब आहे. त्यासाठी ते घडणं गरजेचं आहे. मी पुन्हा सांगतो, यामध्ये काही संचालक हे चांगलेसुद्धा होते. उदाहरणार्थ 2-4 संचालक अनेक वेळा मिटिंगला गेलेले, त्यांचा संबंधसुद्धा नाही, ते अत्यंत चांगले होते. पण त्यांनी विरोध जो नोंदवलेला आहे तो रेकॉर्डला, प्रोसिडिंगला विरोध न नोंदवता ही गाडी चालली होती आणि संचालक मंडळाबरोबरच वरिष्ठ जे अधिकारी होते बँकेचे ते सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत. त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करीत आहे की याची सखोल चौकशी करावी व जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं. समाज माध्यमावर गांधी कुटुंबियाचे जे चरण चाटे आहेत, म्हणजे ते दिवसभर पडलेले आहेत किंवा त्यांना गांधी कुटुंबियाचे दलाल म्हणले तरी वावगं ठरणार नाही, अशा काही प्रवृत्ती या बँकेत निवडून आलेल्या आहेत. अशा लोकांनी काल आमचे वडील कैलासवासी सुवालाजी गुंडेचा यांच्यावर चिखलफेक करण्याचं काम त्या समाज माध्यमाद्वारे करण्यात आलं आणि ते वाचल्यावर आम्हाला मनाला अत्यंत वेदना, म्हणजे मलाच नाही सगळ्या सभासदांना अत्यंत वेदना झाल्या की त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की सुवालाजींनी भत्ते घेतले बँकेचे
अहो जर सुवालालजींनी भत्ते घेतले, ज्यावेळेस बँक 2021ला जेव्हा अडचणीत आली, हे जेव्हा संचालक मंडळ तिथं निवडून आलं, तर ह्यांनी सुद्धा भत्ते घेतले ना. सुवालालजींनी तर ही बँक सुस्थितीत असताना घेतले, ह्यांनी तर बँक वाईट स्थितीत असताना भत्ते घेतले ना. तर सांगायचं तात्पर्य आहे की आज ह्या ज्यांनी आयुष्यभर बँक घडवली, लोकांचे संसार उभे केलेत, कर्मचाऱ्यांचे संसार उभे केले, अशा व्यक्तींवर की ज्यांनी जिल्ह्यातलं नव्हे तर महाराष्ट्रात जिथे जिथे अर्बन बँकेची शाखा होत्या किंवा जिथे जिथे अर्बन बँकेचं कार्यविस्तार होता, त्या ठिकाणी एक आदर्श आणि चांगलं काम करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि लोकांची वाहवा मिळवली. म्हणजे आज त्यांच्या जाण्याने आज बरोबर 5 वर्षापूर्वी 12/10/2018 रोजी त्यांनी जेव्हा मृत्यूशयावर असताना सुद्धा त्यांनी बँकेच्या हितासाठी वार्ता परिषद घेतली आणि दिलीप गांधी जे भ्रष्टाचार बँकेत करत होते त्याचा पर्दाफाश त्यांनी जाता जाता आणि दुर्दैवाने त्या वार्ता परिषदेच्या 4 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. सांगायचं तात्पर्य की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ह्या बँकेचं हित पाहिलं आणि अशा व्यक्तींवर हे जर चिखलफेक करत असेल तर ते म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.